त्या प्रत्येक वॉर्ड मध्ये विचारा, माझ्या बाजूला 33 वॉर्ड मध्ये जा, तिथे एक राऊंड मारा, प्रत्येक ठिकाणी विचारा तिकडे नगरसेवक किती पैसे घेतो आणि काय काम झालं. मोठ्या छाती टेकून बोलतात, त्यांना विचारा, गल्लीत जाऊन विचारा काय कंडिशन तुम्ही करून ठेवले. प्रत्येक रूमचे 10,000 15,000 हे लोक घेतात. या आम्ही कधी 5 पैसे कोणाचे घेतले की त्यांनी विचारावं. तुम्हाला माहितीये याच ठिकाणी 4 दिवस अगोदर सभा झालेली, त्या टायमाला साहेबांना बोलावं लागलं, अरे भाऊ ते स्थानिक लोक नव्हते म्हणून. तिथं प्रचारासाठी सभा होती आणि खोटारड्या लोकांची सभा होती. या लोकांनी आता ग्रामदेवीला देखील राजकारणामध्ये आणलेलं आहे. विधानसभेला आम्ही कोणी केली तर पक्षाची युती होती म्हणून आम्ही असलम शेख साहेबांना मदत केली. जर आम्ही मदत नसती केली तर ते आज आमदार पण नसते. जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 49 या ठिकाणी आहोत. प्रचार सभेचा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. कशा पद्धतीचा या ठिकाणी प्रतिसाद पाहायला मिळतोय. तुम्हाला माहितीये याच ठिकाणी 4 दिवस अगोदर सभा झालेली, त्या टायमाला साहेबांना बोलावं लागलं, अरे भाऊ ते स्थानिक लोक नव्हते म्हणून. आज बघता तुम्ही सगळे स्थानिक लोक आहेत, हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि एकजुटीने उद्धव साहेबांच्या बरोबर आहेत, संगीता सुधारच्या बरोबर आहे. ज्या पद्धतीनं आता आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सांगते की ही लढाई आमची विकासासाठी आहे. काँग्रेस सांगते की ही लढाई आता आमची उद्धव सेना बरोबर नाहीये, थेट भारतीय जनता पक्षासोबत आहे. या ठिकाणी उद्धव सेना ही आता 3 नंबरला गेलेली आहे. कसं पाहताय ते त्यांना समजेल 16 तारखेला कुठली पक्ष कुठल्या नंबरवर जाईल. 16 तारखेला ही लोक सगळ्या आम्हाला विश्वासाने निवडून देतील एवढा माझा विश्वास आहे. आता आरोप केला जातोय कामं झालेली नाहीयेत. त्यांना माहिती मुद्दे नाहीत. मग हे वॉटर लाईन कोणी आणली, हे रस्ते कोणी केले, ह्या गल्ल्या कोणी केल्या, ह्या माझ्याकडे सगळे वर्क ऑर्डर आहेत. प्रत्येक ऑफिसरचं नाव आहे. रस्ता काम करत असताना बोरसे साहेब आहेत, तिकडे इंगले साहेब आहेत, साहिल आहेत, ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे. ह्या आम्ही तुम्हाला माहिती आहे हे सगळं काम करत असून वॉटरपासून एचची पासून सगळ्यांना आम्ही ओळखतो. हे फॉलो आहे, आमच्याकडे पेपर्स आहेत. तुम्हाला मी वर्क ऑर्डर दाखवीन सगळ्या गोष्टीचा. प्रत्येक रोडची माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे, प्रत्येक गल्लीची माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे, प्रत्येक बीचची हायमॉकची वर्क ऑर्डर आहे. तुम्ही सगळेही सांगा. आज तुम्ही बघता ह्या लाईनच्या सगळ्या लाईनी टाकल्यात, या आपल्या माध्यमातून झाल्यात. हे एचची पासून सगळ्यांकडे, इव्हन HDO पासून एचची पासून सगळ्यांकडे, आम्ही डेप्युटी पासून सगळ्यांकडे फॉलो केलेलं आहे. एकीकडे आणखी एक तुमच्यावरती आरोप केलाय की अंबुजावाडीमध्ये कुठले कामं झालेले नाहीयेत, त्या संदर्भात काय सांगा. अहो, अंबुजावाडीमध्ये 2017च्या अगोदर आम्ही गेलेलो, तिथे पाणी पण नव्हतं, कायच नव्हतं, गटार नव्हतं. आम्ही पाणी दुकानातून घेऊन पाणी पियायचो. टॉयलेट नव्हतं. जवळजवळ 30 टॉयलेट केले तिथे बांधून मी. रोड केलं, ट्रेन केलं, स्ट्रीट लाईट केलं. हे BMCच्या माध्यमातून कामं झाली आहेत आणि हे लोकांना सगळ्यांना माहिती आहेत. तुम्हाला माहिती आहे टॉयलेट झालं तरी नारळ फुटतो इकडे, पण तुम्हाला ते BMCच्या माध्यमातून कामं होतात ते कुठल्या ह्याच्यातून होतात, कॉर्पोरेशनच्या ह्याच्यातून होतात, तर कोणाचा फंड असतो हे सगळ्या लोकांना माहिती आहे. आता काय सांगाल ज्या पद्धतीचं तुम्ही पाहताय की एकीकडे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असो, काँग्रेसचे पदाधिकारी असो, ते थेट सांगतायत की या ठिकाणी उद्धव सेनेचं कुठलंही योगदान नाहीये. गेली 9 वर्ष झालं कुठलेही कामं केलेली नाही आहेत. मडमध्ये असो, अंबुजवाडीमध्ये असो. ज्यांचं योगदान नाही आहे त्यांना प्रचारासाठी 500-1000 रुपये देऊन माणसं आणावी लागतात. ज्यांचं योगदान आहे त्यांच्याबरोबर अख्खा कोलेवाडा आहे, अख्खा गाव आहे. मड ते आक्सापर्यंतचा सगळा जो स्थानिक भूमिपुत्र आहे हा त्यांच्याबरोबर. नुसतं बरोबर नाही तर प्रचाराला बघा तुम्ही, आमच्या प्रत्येक गल्लीच्या महिला गेल्या 15 दिवसापासून प्रचारामध्ये आहेत. काँग्रेसची सभा झाली, कोलीवाड्यांसाठी कुठली सभा होती, ती तर प्रचारासाठी सभा होती आणि खोटारड्या लोकांची सभा होती. म्हणजे मला एक आश्चर्य आणि दुर्दैव वाटतंय की ह्या प्रचारामध्ये आम्ही कधीही ग्रामदेवीला, हरबादेवीला कधीही प्रचारामध्ये आणलं नाही, राजकारणामध्ये आणलं नाही. या लोकांनी आता ग्रामदेवीला देखील राजकारणामध्ये आणलेलं आहे. म्हणजे त्यांना त्यांची जागा दिसते म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावत आहेत ना. पण खरी परिस्थिती काय आहे त्याची तुम्ही देखील गेल्या कित्येक वर्षापासून आय विटनेस आहेत. प्रशासनाची किती कामं झाली, महानगरपालिकेकडून किती फंड आला, 900ची जेव्हा लाईन टाकली तेव्हा पाण्याची जी स्थिती होती ती सुधारली. आज अंबुजवाडीचे अनेक लोक जे गेल्या 15-20 वर्षापासून आमदारांबरोबर होते ते आता स्वतः बैठकी लावतात. आपल्याला वाटतं की कुणीतरी पैशांसाठी करतो वगैरे. आज आम्ही अंबुजवाडीमध्ये गेल्या 15 दिवसापासून फिरतो आणि गेल्या 5 दिवसापासून अशी परिस्थिती आहे
की विभागातील गल्ल्या गल्ल्यातली महिला बोलून पुष्प वर्षाव करतात आणि सांगतोय दादा गए टाइम में हमने गलती किया था, अभी गलती नहीं करेंगे और अब हम मशाल को ही वोटिंग करेंगे. तिथे काही विकास केला नाही. कोण सांगते विकास केला? आमदारांनी एकही पैशाचा फंड तिथे वापरला नाही. जो आता 2000 मला सांगा 2017च्या अगोदर 5 नगरसेवक झाले, आमदार होते, खासदार होते, मग का नाही विकास झाला? 2017 नंतर का विकास झाला? तर तो विकास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या फंडामधून नगरसेविका सौभाग्यवती संगीता संजय सुतार हिनी केलेला आहे आणि त्याचं श्रेय लादण्याचा हे प्रयत्न करतायत. मग मला आता त्यांना प्रश्न विचारताय की 2017 पूर्वी तुम्ही आमदार होते, खासदार पण होते, 3दा आमदार झाले तुम्ही 2017 पूर्वी, मग त्यावेळी का नाही विकास झाला? त्यावेळी का गटारातलं पाणी पित होते? त्यावेळी का तिथले लोक बोरिंगचं पाणी पित होतं? याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ना. संगीता सुतार तिथे निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने कामं झाल्यात त्याचा आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, पण लोक आता ते नाकारतायत. लोक सांगतात की संजय सुतारने विकास किया है और आगे उनको चुन के देंगे. तुम्हाला सांगतोय मागच्या वेळेला सांगितलं होतं की 10 मतं नाही मिळणार. तिथे जेव्हा प्रतिमा बघितली तेव्हा 1290 मतं आपल्याला मिळाली. आता मी तुम्हाला सांगतोय 29,000 मतं आहेत काँग्रेसमध्ये. ते काय सांगतात मला माहिती नाही. किमान 15,000 वोटिंग होईल, 15 ते 16,000. त्याच्यात आपल्याला 8 ते 8,500 वोटिंग मिळेल. इतका तिथे लोकांचा विश्वास वाढलेला आहे. आपल्याकडे 19,000 मतं आहेत. जर 50% मतदान झालं तरी आपलं साधारणतः 9 ते 10,000 पर्यंत मतदान होईल. आपल्याकडे 60-70% मतदान होईल. आणि आपल्याकडचं मागच्या वेळेला 2017 मध्ये सुतारांवरती जो विश्वास दाखवून 75% मतदान आपल्याकडे आलं होतं ते आता 90% होईल. हे लिहून घ्या. तुम्हाला आम्ही मदत केली लोकसभेला म्हणून तुम्हाला मताधिक्य वाढलं. विधानसभेला आम्ही कोणी केली? पक्षाची युती होती म्हणून आम्ही असलम शेख साहेबांना मदत केली. जर आम्ही मदत नसती केली तर ते आज आमदार पण नसते. आणि याची त्यांनी असं सांगितलं होतं संजय सुतारना भाषणामध्ये, भर सभेत सांगितलं होतं की काँग्रेस आणि शिवसेनेची युती हो की न हो, पण युती झाली नाही झाली तरी या वॉर्डात मी संजय सुतारना मदत करणार असं त्यांनी आश्वासन दिलं होतं जिंकण्याच्या अगोदर. मग आता काय ते विसरले आमदार? त्यांना विसर पडला? कुठला फंड आमदाराने आणलाय? आमदारांनी किती फंड आमदारकी फंड वापरला ते दाखवा. सांगावं, त्यांनी दाखवावं. तुमच्यासमोर येऊन सांगावं, दाखवावं की इथे फंड वापरलाय, कुठली गल्ली केले, कुठल्या गल्लीत नळाची लाईन टाकले, काय टाकले. हे सगळं भोगस आहेत. हे लोकांची फसवणूक करण्यासाठी आता यांच्याकडे काही विषय राहिले नाहीत. म्हणून हे लोकांची फसवणूक करण्यासाठी हे सगळं त्यांना दिसलं आहे. त्यांना पहिल्याच दिवशी दिसलंय, ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी त्यांना त्यांची कुवत दिसलेली आहे. मी काँग्रेसचे तर्फेने पहिल्यापासून होतो. मला साहेब बोललेले तुम्ही 1 पावलं चाला, मी तुमच्यासाठी 100 पावलं. अरे जेव्हा माझे बोटीचे काम आले तेव्हा कुठे होतं तुमचं? 100 नको 2 तरी पावलं चालायचा होताच माझ्या संगाती. हे बिचारे माझे घरी आले मिसिसना घेऊन. हे फोटो काढण्यासाठी नाही आले, पैसे मला मदत केली त्यांनी, पण कोणाला घेऊन नाही आले की मी फोटो काढून लोकांना दाखवतोय की मी हिला मदत करतोय. तुम्ही थोडेसे पैसे देऊन आम्हाला अख्खे गावात दाखवतात की मदत करतो. काय मदत केली तुम्ही? मी तुमच्यासाठी एवढी 7-8 वर्ष तुझ्यासाठी काम केलं. तुमची महिलाचे अध्यक्ष राहिलो तिकडे. मग तुम्ही काय काम केलं माझ्यासाठी? काहीच नाही केलं. पण ह्यांनी काही माझं एक सुद्धा नसताना घरी माझ्या मिसेसला घेऊन आला आणि मला पाकिट देऊन गेला. मला ते महत्त्वाचं होतं. नाही माझं तर मत हेच आहे की संजू सुतारांच्या मिसेसांना सीएस करा. संगीता सुतारां कला तर काय बी काम असलं, कोणाचं घर पडू दे, काय पडू दे. मी स्वतः गेलेलो आहे बरेच जणांच्या बरोबर यांच्याकडे घेऊन, पण त्यांनी कधी असं नाही खूप मदत केलेली आहे. आमच्या गलीतलं मी सांगते, बाजूचं मला माहित नाही पण वटार गलीतलं मी सांगते, मी स्वतः गेलेलो आहे त्यांच्याकडे एवढी मदत मागायला आणि कधी त्यांनी परत पाठवलेलं नाही. खूप मदत केलेली आहे त्यांनी, कधी बी त्याचं मदत केली आहे. काय बी असू दे, काय गरिबांना त्यांनी मदत केलेली आहे. घरं कोसळली, घरांना पण त्यांनी पैसे दिले, कोणाला पत्रे आणून, कोणाला सिमेंट आणून दिले. काय बी मदत असू दे. अर्ध्या रात्री आम्ही निस्त जाऊन आम्ही बोललो नाही तरी ती आम्हाला मदत भेट. बहुतेक आमची वटार गल्ली बोलायला गेलं तर दाखवतात का आम्ही काँग्रेस बरोबर आहे, पण ही हायच सगळी शिवसेना बरोबरच आहेत.
कारण आम्ही काय बोलतो आमदार असू दे बाहेरचा, पण ही नगरसेवक आपले मठचाच आला पाहिजे, कारण अर्धे रात्री आपण जाऊन त्याचं दार ठोकू शकतो. त्या प्रत्येक वॉर्ड मध्ये विचारा, माझ्या बाजूला 33 वॉर्ड मध्ये जा, तिथे एक राऊंड मारा, प्रत्येक ठिकाणी विचारा तिकडे नगरसेवक किती पैसे घेतो आणि काय काम झालं. मोठ्या छाती टेकून बोलतात, त्यांना विचारा, गल्लीत जाऊन विचारा काय कंडिशन तुम्ही करून ठेवले. प्रत्येक रूमचे 10,000 15,000 हे लोक घेतात. या आम्ही कधी 5 पैसे कोणाचे घेतले की त्यांनी विचारावं.